तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करून आलेले आहात व्हिडिओ पाहण्यासाठी। मी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण इंग्रजीचे 1000 प्रश्नाची ट्रिक सिरीज सुरू केलेली आहे। 1000 प्रश्न आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। पीवायक्यू स्वरूपातले हे सर्व प्रश्न असतील। विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झामसाठी तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण हे प्रश्न असतील। बघा, पीवायक्यू प्रश्न असल्यामुळे हे टीईटी साठी उपयुक्त आहे। सोबत वनरक्षकची ॲड येणार आहे, त्यासाठी उपयुक्त आहे। त्यानंतर बघा, तलाठीची ॲड येणार आहे, त्याच्यासाठी उपयुक्त आहे। आता जर तुम्ही न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर 24 एप्रिलला तुमचा पेपर आहे, त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे। बॉम्बे हायकोर्टचे ज्यांनी फॉर्म भरले असेल त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। येणारी एक्झाम पोलीस भरती हातातून गेली, दारूबंदी हातातून नाही गेली पाहिजे, त्यासाठी इंग्रजीचे निगेटिव्ह प्रश्न तुम्हाला सोडवता आले पाहिजे। आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। यापूर्वी आपण 7 लेक्चर अपलोड केलेले आहे। आजचा 8वां लेक्चर आहे। डेली लेक्चर अपलोड होत असते। विद्यार्थी मित्रांनो, चला मग वेळ घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूया। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कशा पद्धतीने आपण या प्रश्नाला फक्त 2 सेकंदात उडवणार आहोत हे पाहू। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही तयारी करू इच्छिता, वनरक्षक, न्यायालय, तलाठी कोणत्याही पदाकरिता तुम्हाला तयारी करायची असेल तर ॲम्बिशन अकॅडमीची ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। चला वेळ वाया घालवता चालू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा। गिव्ह वन वर्ड फॉर फॉलोविंग। ओके, आता हा प्रश्न जे दिलेला आहे, अ ग्रुप ऑफ हनीबीज, म्हणजे हा प्रश्न समूहवाचक नामाचा आहे। आणि समूहवाचक नाम बघा 2 टाईपचे राहतात, हे लक्षात घ्या। समूहवाचक नाम एक एकवचनी राहते, एक अनेकवचनी राहते। एकवचनी सोबत आपण एकवचनी क्रियापद वापरतो, अनेकवचनी समूहवाचक नामासोबत आपण अनेकवचनी क्रियापद वापरत असतो। बघा, आता जिथं अ आलं हे ओळखायचं कसं? अ आलं याचा अर्थ हे एकवचनी नाम असतील। एकवचनी नाम असतील हे लक्षात ठेवायचं, याच्यासोबत एकवचनीच क्रियापद वापरायची। परंतु आपल्याला या प्रश्नाचं उत्तर वेगळ्या पद्धतीने काढायचं आहे, ते एरर बेसिसचं होतं। मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगत आहे। बघा, या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार आहोत। अ ग्रुप ऑफ हनीबीज म्हणजे एखाद्या मधुमाशाच्या, आपण त्याला पोळाला काय म्हणत असतो? पोळ म्हणत असतो आपण मराठी भाषेत। तर मधुमाशाच्या पोळ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? बघा, टीम कशाची राहते? तर क्रिकेटची टीम राहते, खेळाडूची टीम राहते, बरोबर आहे की नाही? खेळाडू हा प्लेयर ऑफ टीम्स आहे की नाही? त्यानंतर बंच राहते, हे किंवा स्टिकचं, ओके, म्हणजे लाकडाचा बंच राहते, स्टिकचा बंच राहते। स्वार्म आपण त्याला म्हणत असतो, स्वार्म। स्वार्म म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे हनीबीज, मधमाशाचे पोळे। आणि ग्रुप कशाचा राहते? तर एखाद्या लोकांचा ग्रुप राहते, वाद्यांचा वृंद आपण ग्रुप म्हणत असतो। अ बँड ऑफ म्युझिशियन किंवा मग अ ग्रुप ऑफ म्युझिशियन, अशा पद्धतीने आपण त्याला म्हणत असतो। या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण सोपं होतं, सहज पहिले सोपा प्रश्न। नंतर बघा आता दुसरा प्रश्न कसा येतो तुमच्या स्क्रीनवर। खतरनाक प्रश्न आहे। अरे, या प्रश्नाला कशा पद्धतीने टॅकल करायचं ह्यासाठीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितलेलं आहे। आणि हा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन। इथं प्रिपोजिशन वापरायचे आहे। 2 प्रिपोजिशन दिले तर इथं माझा दिमाग काम करत नाही, परंतु तुमचा दिमाग 100% काम करेल, कारण प्रश्न तशा पद्धतीने मी तुमच्यासाठी अरेंज करून घेतलेले आहे। बघा, ही इज इन्व्हेस्टेड, हीज सेव्हिंग्स, रिकामी जागा शेअर्स। ओके, आता इथं पहिला आपल्याला काय वापरायचं आहे? प्रिपोजिशन कोणतं वापरायचं ते नंतर पाहू। बघा, द पोलीस कमिशनर इज इन्व्हेस्टेड, रिकामी जागा, मॅजिस्ट्रियल पॉवर्स। आता इथं 2 घटक दिलेले आहे। ही इन्व्हेस्टेड शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केलं, एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणे म्हणजे भांडवल इन्व्हेस्ट करते। भांडवल ज्यावेळेस आपण इन्व्हेस्ट करतो त्यावेळेस आपण इन वापरणार। ओके, भांडवल इन्व्हेस्टेड इन इयर, भांडवलसाठी बघा, भांडवल ज्यावेळेस बी आपण वापरणार, भांडवल इन्व्हेस्ट करणार, इन्व्हेस्टेड इन येणार, इन्व्हेस्टेड इन येईल। याच्यासोबत आपण इन वापरणार, म्हणजे पहिला ऑप्शन आपल्याला काय चेक करायचं? इन इथं वापरायचं। म्हणजे पहिल्यांदा इन कुठं दिलेलं आहे? या तिन्ही याच्यात नाही दिलेलं आहे। तिन्ही याच्यात नाही दिलं, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे। बघा, दुसरं कोणतं दिलेलं आहे? तर इथं ज्यावेळेस बी आपण एखादे पॉवर किंवा मग आपला अधिकार गाजवायची गोष्ट असते, ज्यावेळेस आपण एखादा अधिकार, पोलीस कमिशनर काय करा लागला तर त्याचा अधिकार गाजवा लागला, इन्व्हेस्ट करा लागला। इन्व्हेस्ट म्हणजे अधिकार गाजवण्यासाठी तो इन्व्हेस्ट करा लागला, पॉवर तो दाखवत आहे, इन्व्हेस्टेड। अशा वेळेस ज्यावेळेस अधिकाराची गोष्ट आली, काहीतरी आपल्याला पॉवर दाखवायची असेल तर आपण इन्व्हेस्टेड विथ वापरणार, इन्व्हेस्टेड विथ, हे लक्षात ठेवायचं बस। हे याला आपण कोणती वर्ब म्हणत असतो? तर याला फिक्स प्रिपोजिशन म्हणत असतो। हे फिक्स प्रिपोजिशन असतात, हे अर्थानुसार आपण चेंज करू शकत नाही, हे फिक्सच असतात। मग हे प्रिपोजिशन कशा पद्धतीनं पाहायचे आहे याचेही व्हिडिओ लेक्चर आपण यूट्यूबवर अपलोड केलेले आहे, तुम्ही तेही पाहून घ्या। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन आणि
विथ. समोरचा तिसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, काय म्हटलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग आयडियम विथ करेक्ट वर्ड. बघा, द प्रूफ ऑफ द रिकामी जागा इज इन द इटिंग. आता इथं असा वर्ड वापरायचा आहे जिथं ती इडियम फ्रेज वापरली म्हणजे पूर्ण झाली पाहिजे. आता लक्षात घ्या, द प्रूफ ऑफ द रिकामी जागा इज इन द इटिंग. म्हणजेच या वाक्याचा अर्थ बघा, ही म्हण कशी आहे, ही ब्रिटिश म्हण आहे, इंग्रजी म्हण आहे, आणि याला आपण मराठीतून कशा पद्धतीनं चव घेतल्याशिवाय म्हणजे एखादा पदार्थ खाल्ल्याशिवाय त्याची चव येत नाही, कळत नाही तो कसा आहे. मग इथं काय वापरणार तर पुडिंग. पुडिंग एक गोड पदार्थ आहे. पुडिंग म्हणजे काय, एक गोड पदार्थ आहे. पुडिंग ज्यावेळेस आपण गोड पदार्थ खाईल त्यावेळेसच आपल्याला त्याची चव कळत. म्हणजेच बघा, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही हे आपण म्हणत असतो. अशा पद्धतीने देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, म्हणूनच तुम्ही ॲम्बिशन अकॅडमीचे क्लासेस घेतल्याशिवाय तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमी काय हे कळणार नाही. म्हणून ह्या पद्धतीने तुम्हाला सहज सोडवायचं आहे. ओके. त्यानंतर बघा, समोरचा प्रश्न पाहूया. चौथ्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, चूज द सेंटेन्स विथ प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. अरे प्रॉपर पंक्च्युएशन मार्क याच्यावरही प्रश्न विचारतात. पंक्च्युएशन मार्क तुम्हाला देता आले पाहिजे. हे जे वाक्य दिलेलं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट मधलं आहे, आणि हा इनडायरेक्ट मध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे. तर आपल्याला डायरेक्ट मधलं वाक्य आहे, इनडायरेक्ट मध्ये आपल्याला म्हणजे आता म्हणजे डायरेक्टचं वाक्य आहे, आपल्याला आता याला चेंज करायचं आहे. सॉरी, त्याला काय म्हणतो आपण, पंक्च्युएशन मार्क्स चेक करायचा आपल्याला. तर बघा, इथं काय म्हटलेलं आहे, शी सेड ओ गॉड. ओ गॉड आलं याचा अर्थ आश्चर्य झालं, किंवा मग आपण एखादी दुःखाची भावना झाली असेल यावेळेस बी आपण ओ गॉड वापरतो, आहे की नाही. मग ओ गॉड वापरलं तर आपल्याला फक्त काय करायचं, हे चिन्ह चेक करावं लागतं. हे चिन्ह आहे का, कुठं नाही आहे, इथं नाही आहे. इथं नाही म्हणजे हे येणार नाही, इथं नाही म्हणजे हे येणार नाही, इथं आहे म्हणजे येऊ शकतो, इथं आहे का, नाही आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक सी. सहज या प्रश्नाला आपण उडवू शकतो, आहे की नाही. या पद्धतीने आपण म्हणजे आपल्याला काय पाहिजे, आश्चर्यवाचक पाहिजे, आहे की नाही. म्हणजे याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो, एक्सक्लामेटरी मार्क म्हणतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. एक्सक्लामेटरी आहे तर आपल्याला एक्सक्लामेटरी चेक करायचं आहे. ओके. बाकी बघा, कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेला आहे, आणि प्रश्न विचारला म्हणून आपण क्वेश्चन मार्क सुद्धा दिलेला आहे. ॲक्युरेट आहे, या प्रश्नाचं उत्तर ॲक्युरेट आहे आपलं. ओके. समोर जाऊ. बघा, इथे काय म्हटलेलं आहे, इन्सर्ट द करेक्ट पंक्च्युएशन. इथंही आपल्याला पंक्च्युएशन करेक्ट वापरायचं आहे. व्हॉट अ नाईस. इथं रिमार्क दिलेला आहे, म्हणजे रिकामी जागा इथं काय येईल, तर आपण काय करणार, काय वापरणार, व्हॉट अ नाईस. आपल्याला वाटते की हे प्रश्न आहे, व्हॉट अ नाईस. आता हे आश्चर्य, व्हॉट अ नाईस शॉट आपण असं म्हणतो, व्हॉट अ नाईस शॉट, आहे की नाही. मग व्हॉट अ नाईस आपण काय वापरणार, पंक्च्युएशन मार्क. याला सॉरी काय म्हणतो, एक्सक्लामेटरी सेंटेन्स वापरणार. इथं क्वेश्चन मार्क नाही वापरणार. इथं क्वेश्चन नाही विचारायला लागलो, आपण सांगायला लागलो किती छान सांगा लागलो. यावेळेस आपण ऑप्शन क्रमांक सी हे वापरणार आहोत. ओके. त्यानंतर बघा, समोरचा प्रश्न 6व्या क्रमांकाचा कशा पद्धतीने आपण याला सोडवणार आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथं आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह सोडवायचे आहे. कशा पद्धतीने सोडवणार बघा, इफ आय रिकामी जागा यू. ओके. आय वुड नॉट लॉस द टेम्पर. जर मी, म्हणजे हे वाक्य जर तर जे कंडिशनल वाक्य आहे, इफने वाक्याची सुरुवात झाली तर कंडिशनल वाक्य आहे. कंडिशनल असेल, एरी आपण आय सोबत काय वापरत असतो, वाज वापरतो. आय सोबत आपण वाज वापरतो, कारण एकवचनी नाव आहे, एकवचनी क्रियापद. परंतु ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट कल्पना करून वापरतो, कल्पना म्हणजे जसं की आयडिया घेऊन वापरतो, काल्पनिक एखादं वाक्य राहते, आहे की नाही. जर मी तू असतो तर मी हे केलं असतं, जर मी पंतप्रधान असतो तर सगळ्यांना सगळं काही देऊन टाकलं असतं, आहे की नाही. अशा पद्धतीने आपण हे जर तरचे वाक्य म्हणत असतो. कंडिशनल सेंटेन्समध्ये आय सोबत आपण वेअर वापरत असतो. काय वापरत असतो, वेअर वापरत असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला काय चेक करायचं, वेअर चेक करायचा. वेअर कुठं आहे, वेअर इथं आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर. बाकी काहीच चेक करायचं काम नाही. सहज आपल्याला या नियमानुसार सोडवता येते. आता हे जे नियम आहे हे कुठं आहे, पूर्णपणे आपण टेन्समध्ये टाकलेले आहे. टेन्सचे हे व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे इंग्लिशच्या, तुम्ही पाहू शकता. सगळे नियम आपण ऑलरेडी क्लिअर केलेले आहे आणि त्याच्यावरच प्रश्न विचारलेले आहेत. ओके. समोरचा प्रश्न बघा, 7व्या क्रमांकाचा काय आहे, चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट मीनिंग इन टू द अंडरलाईन वर्ड. म्हणजे यामध्ये काय म्हटलेलं आहे, या शब्दाचा अर्थ काय आहे, क्लोजेस्ट अर्थ काय आहे. युअर्स इज अ युटोपियन मॉडेल. युअर्स इज अ युटोपियन मॉडेल. युटोपियन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट
आश्चर्यजनक असेल किंवा मग त्याला आदर्शवादी आपण म्हणतो, आदर्शवादी. ओके, आश्चर्यजनक असेल, आदर्शवादी असेल किंवा मग एखादी गोष्ट पूर्ण होत नसेल, आहे की नाही, त्यावेळेस आपण काय म्हणतो, आश्चर्यजनक असेल ती पूर्ण होत नाही की नाही, तर आपण त्याला म्हणणार आयडलिस्ट. आयडलिस्टिक काय म्हणणार, आयडलिस्टिक. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, आयडलिस्टिक, आहे की नाही. एखादी गोष्ट आयडलिस्टिक असेल तर आपण काय करणार आहोत, तर ते आशावादी राहते, आदर्शवादी राहत असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी जर म्हटलं आत्ता वाक्य, जसं की आपण याच्यापूर्वीचं वाक्य पाहिलं, जर मी पंतप्रधान असतो तर मी सर्वांना काय केलं असतं, सर्वांना फ्री, काही सगळं खूप काही गोष्टी फ्री केल्या असत्या, आहे की नाही. मग आजही तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीचे पैसे फ्रीमध्ये भेटायला लागले, आहे की नाही, काहीच करायचं काम नाही, डायरेक्ट अकाउंटला महिन्याला महिना या लागले. मग ह्याला काय म्हणतो आपण, आयडलिस्टिक म्हणत असतो. काय म्हणतो, आयडलिस्टिक म्हणत असतो. समोरचा प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, कंबाईन द फॉलोइंग पेअर्स ऑफ द सेंटेन्स बाय मेकिंग यूज ऑफ द पार्टिसिपल. पार्टिसिपलमध्ये आपल्याला वापरायचा, पार्टिसिपलमध्ये वापरायचा आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, द मॅजिशियन टूक अ पिटी ऑन द माऊस, ही टर्न इन टू अ कॅट. बघा जसं की त्या मॅजिशियनला माऊस म्हणजे काय म्हटलेलं आहे, उंदरावर दया आली. बघा त्या मॅजिशियनला उंदरावर दया आली म्हणून त्याने काय केलं, त्या कॅटचं रूपांतर, त्याला कॅटमध्ये रूपांतर केलं. म्हणजे ही टर्न इट इन टू अ कॅट, म्हणजे त्याने त्या माऊसला काय केलं, मांजरात रूपांतर केलं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पार्टिसिपल बनवायचा. पार्टिसिपल बनवत असताना बघा, हे बघा, प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंटमध्ये सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये काय वापरणार आपण, तर वर्बला ING लागलेला राहते, V प्लस ING लागलेला राहते. लक्षात ठेवा, V प्लस ING जिथं आहे ते आपला काय राहणार, तर ते प्रेझेंट राहणार. जर पास्टमध्ये पाहिजे असेल, पास्ट पार्टिसिपल पाहिजे असेल तर वर्बचा थर्ड फॉर्म लागणार आपल्याला, वर्बचा थर्ड फॉर्म. आणि जर तुम्हाला परफेक्ट पाहिजे असेल, परफेक्ट पार्टिसिपल पाहिजे असेल, ओके, परफेक्ट पास्ट पार्टिसिपल किंवा मग पाहिजे असेल तर आपण काय करणार, हॅव्हिंग सोबत V3 वापरणार. हे 3 गोष्टी घटक लक्षात ठेवा. सहज या प्रश्नाला तुम्ही सहज सोडू शकता. आता हे पार्टिसिपल चेक करायचं आपल्याला, तर वर्बला ING लागलेला राहते. ओके, ING लागलेला राहते, इथं ING दिसा लागला, टेकिंग PT. हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, टेकिंग PT. कारण बघा इथं काय झालेलं आहे, इथं हॅव प्लस ING कुठं आलं का, नाही. V3 आलं का कुठं, नाही. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, टेकिंग PT ऑन द माऊस. म्हणजे एका गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टीवर, लागोपाठ घडणाऱ्या घटना आहेत. लागोपाठ घडणाऱ्या घटना कशा आहेत, बघा त्या मॅजिशियनला त्या माऊसवर दया आली म्हणून त्याने काय केलं, तर त्याला कॅटमध्ये रूपांतर केलं, कॅटमध्ये बदललं त्याला, आहे की नाही. त्या माऊसवर दया आली म्हणून. लगापाठ घडणाऱ्या 2 घटना असतील तर आपण प्रेझेंट वापरणार. प्रेझेंटमध्ये आपण वर्बला ING लावणार. ING बघा कुठं दिसा लागलं, इथं कुठंच ING नाही दिसा लागलं. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आपण तर पूर्ण काही वाचलंही नाही, सहज या प्रश्नाला उडवू शकतो आपण. हे सिंपल नियम आहेत, हे सिंपल नियम तुम्हाला शिकायचे असतील म्हणून म्हटलं की तुम्हाला ॲम्बिशन अकॅडमीची ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. जर ऑफलाईन बॅच पाहिजेत असेल तर ऑफलाईन बॅच सुद्धा आपल्याजवळ अवेलेबल आहे. वनरक्षकसाठी ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे, तलाठीसाठी ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या बॅच आहे. तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जास्तीची माहिती मिळवू शकता. ओके, चला. आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण खूप महत्त्वाचे नियम आपण इथं पाहत असतो. 9वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब टू द कम्प्लीट सेंटेन्स. आता बघा इथं हे वाक्य दिले आहे, द सन, रिकामी जागा, इन द ईस्ट. सूर्य जो आहे पूर्वेकडून उगवतो, अशा पद्धतीचं वाक्य. ज्यावेळेस बी आपण एखादी गोष्ट नियमित घडणारी घटना आहे, त्रिकाल बाधित सत्य आपण म्हणतो, त्रिकाल बाधित सत्य. ओके, त्रिकाल बाधित सत्य, वैज्ञानिक सत्य, वैज्ञानिक सत्य. ओके, आणि जर सवय असेल, सवय 2 पद्धतीच्या राहतात. जे सवय कशी राहील, एखादी सवय राहते पास्टमध्ये, जर मी लहानपणी मी क्रिकेट खेळायचो, ही माझी सवय होती, आहे की नाही. आणि आता जर मी म्हटलं की आता मी तुम्हाला शिकवतो, ही माझी आत्ताची सवय आहे की नाही. मग सवय 2 पद्धतीच्या राहते. एक राहते साध्या भूतकाळात, एक राहते साध्या वर्तमान काळात. ही साध्या वर्तमान काळातली जर एखादी गोष्ट आपण वापरत असू वर्ब, तर ती सवयमध्ये येते. कॉमेंट्री,
कॉमेंट्री जी आहे, कॉमेंट्री बी आपण ज्यावेळेस बोलत असतो त्यावेळेस ती आपण प्रेझेंटमध्येच वर्ब वापरत असतो आणि प्रेझेंटसाठी आपण वर्बला यस किंवा ईएस लावतो. वर्बला यस किंवा ईएस लागत असते. ओके, यस किंवा ईएस. मग वर्बला यस किंवा ईएस या नावावरून ठरते. द सन हे नाम कसं आहे, हे तृतीय पुरुषवाचक नाम आहे. तृतीय पुरुषवाचक आहे, एकवचनी नाम आहे, तर वर्बला यस किंवा ईएस लागत असतो. इथं वर्बला यस किंवा ईएस चेक करा. इथं आहे ऑप्शन क्रमांक रायजेस आपण वापरणार. इथं रायजेस इन द ईस्ट. सहज आपण या प्रश्नाला उडवू शकतो आहे की नाही. हे वर्बचा सेकंड फॉर्म आहे, रायझिंग तर येतच नाही. बघा त्यानंतर 10वा प्रश्न काय म्हटलेला आहे, समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघा, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड हा शब्द आहे. हा शब्द कमिटी खूप वेळेस परीक्षेमध्ये विचारला. बरेचसे जण याच्यामध्ये कन्फ्यूज राहतात. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की यामध्ये डबल एम, डबल टी आणि डबल ई येते. डबल एम, डबल टी आणि डबल ई येते. कुठं आहे डबल एम, डबल टी, डबल ई. इथं बी डबल एम आहे, डबल टी आहे, डबल ई आहे. इथं बी डबल एम, डबल टी, डबल ई आहे. डबल एम, डबल टी, डबल ई आहे. म्हणजे इथं आपल्याला 3 ऑप्शन सारखेच दिलेले आहे. 3 ऑप्शन इथं आपण सारखेच दिलेले आहे. म्हणजे पेपर मिस्टेक असू शकते, प्रिंट मिस्टेक असू शकते. हे तिन्ही आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. ओके, कोणतंही एक स्पेलिंग लक्षात ठेवा. COMM I डबल टी डबल ई हे स्पेलिंग लक्षात ठेवा. डबल ई. या अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.